तुमच्या नावाने खापर फोडलं जातं हेही मला मान्य आहे, पण तुम्ही त्याला डिफेन्स पण करू शकत नाही. तुम्ही आरएसएस वरती काही बोलूही शकत नाही. एवढी केविलवाणी अवस्था झाली आहे तुमची की तुमच्या महत्वपूर्ण नेत्यावरती बोललं जात आहे, तुम्ही त्याचं उत्तर द्या बरं. हिंमत असेल तर चॅलेंज आहे माझा तुम्हाला, हिंमत असेल तर उत्तर द्या. तुम्ही स्टेजवर सांगता की प्रफुल्ल भाई तुमच्या नावाचं मी दादांकडे सकाळी सकाळी जाऊन नाव देऊन आलो तुमचं. तुम्ही काय काय सांगू इच्छिता? तुम्ही स्पर्धेत नाही, दिल्लीत काय तमाशे घडले लोकांना माहित नाही. भुजबळांना सांगता तुम्हाला मुंबईत आणि महाराष्ट्रात सांभाळायचंय, म्हणजे भुजबळ तुम्हाला काय राज्यसभा वगैरे मिळणार नाही, चुपचाप बसा महाराष्ट्रात. आता सर्दी पडसाचे कारण देऊन चालणार नाही. धनंजय मुंडे, आधी आपल्या पक्षात काय चालू आहे? तुमच्या स्वतःच्या घरात पक्षात जे काय मुलाबाळांचे वॉरफेअर चालू आहेत ना, ते आधी बघा. काय ते दुसऱ्याच्या घरात नका टोकाव. कोण विरुद्ध कोण लढाई चालू आहे हे आम्हाला काय माहित नाही. तुमच्या पक्षामध्ये राज्यसभेमध्ये किती रणकंदन झालंय ते काय आम्हाला माहित नाही. आम्हाला काय करायचं? तुमच्या घरात काय होते, तुमच्या पक्षात काय होते. माझी कुठलीही पत्रकार परिषद बघा, कुठलीही, मला कधीही विचारलं, काही विचारलं तर मी नेहमी सांगतो त्यांच्या घरात काय चालू ते मला काय करायचं. इनफॅक्ट जेव्हा निवडणूक संपली बारामतीची, तेव्हा जेव्हा मला दादांवर प्रश्न विचारला गेला, मी सांगितलं निवडणूक संपली, वैर संपलं, सगळं संपलं. जोपर्यंत निवडणूक होती तोपर्यंत आम्ही बोलायचो, आता बोलणार नाही. पण त्याच्यानंतर मी आजपर्यंत बोललो नाही. पण तुम्ही आज माझ्यावर बोलता आणि तुम्हाला ती सवय आहे तटगट करे. किती गट पाडले तुम्ही? तुम्ही त्या पक्षात असताना किती गट पाडले होते? तटगट करे. मी चूप आहे तर चूप राहू दे ना, मला मी चूप बसलेलो असतो. कारण नसताना कशाला उगाच विषय काढता? म्हणजे स्वतः इतकं खोटं बोलायचं, माझ्या जाहीर भाषणामध्ये खोटं बोलायचं की मी दादांबद्दल बोललो. अरे दादांच्या आड राहून वार काय करता माझ्यावर? माझ्यावर खुलेआम वार करा ना. मग कसा वार करतो बघा. मी दादांबद्दल बोलले, ते मी दादांबद्दल बोललो नव्हतो. आणि दादा कधीही जाऊन पवार साहेबांना सांगायचे असं मला समजलेलं नाही. तुम्ही दोघं जण जायचे आणि त्याच्यातले एक तुम्ही होते सकाळी सकाळी जाणारे शरद पवार साहेबांकडे 5 वर्ष प्रदेशाध्यक्ष असताना, की साहेब चला बीजेपीत जाऊया, साहेब चला बीजेपीत जाऊया, साहेब चला बीजेपीत जाऊया. हा 16-16-16चा फॉर्म्युला कुठनं आणला आणि पवार साहेबांच्या तोंडात घातला तुम्ही? तेव्हा जायचं ठीक आहे, बंद मुठ्ठी लाग की खुल गई तो खाक की. साहेबांना कधीही जातीयवादी पक्षांबरोबर जायचं नव्हतं. साहेबांची कधीही इच्छा नव्हती जातीयवादी पक्षांबरोबर जाण्याची. आणि म्हणून शेवटी महाराष्ट्राला कळलं की स्वतःचं घर उभं तुटताना बघितलं तरी ते कधीही खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी गेले नाहीत. पक्ष टिकवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी असं मुंगळ्यासारखं त्या सत्तेला चिटकून राहावं याच्यासाठी ते तुम्हाला कायम आशेचा किरण दाखवत होते की जाऊया जाऊया जाऊया. आणि तुम्ही त्या सत्तेला चिटकून राहिले होते की कधीतरी आम्ही हे घेऊन बीजेपीमध्ये जाऊ. साहेब आलेच नाही, तुम्ही गेलात. आणि महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला जागा दाखवून दिली. आम्ही काही वेगळा नरेटिव्ह सेट करत नाही. आम्ही काही सोशल मीडियावर नरेटिव्ह सेट करत नाही. सोशल मीडिया वाचायला शिका आणि तुम्हाला काय शिव्या घालतात लोक ते बघा जरा सोशल मीडियावर. कशाला उगाच नाही ते नारळ आमच्यावर फोडता. नरेटिव्ह पक्ष नाही सेट करत, नरेटिव्ह सोशल मीडियावरती जनता सेट करते. ते सगळे काय पेड ट्रोलर्स नसतात. सोशल मीडियावर लिहिणारे अतिशय व्यक्तिगत पातळीवर आपली मतं असलेली पोरं आणि पोरी लिहित असतात. त्यांना तुम्ही काय पेड ट्रोलर्स समजता? एवढी खालती आणता त्यांना. त्यांनी नरेटिव्ह ठरवला, तो महाराष्ट्राने ठरवला. महाराष्ट्राने जागा दाखवून दिली ना तुम्हाला तुमची. आता तुम्ही महाराष्ट्रभर दौरे करा, काय काय करायचं ते करा. साहेब तुम्ही जे इंदिरा गांधींचं उदाहरण दिलं ना 77 सालचं, 1980 सालचं, 1984 सालचं, 1989 सालचं, हे उदाहरण आम्हाला पण माहिती आहेत. तुम्हालाच माहिती आहेत असं समजू नका. सहानुभूतीची लाट किती वेळ टिकते हे आम्हाला माहिती आहे.
80 साली शरद पवारांचं गव्हर्नमेंट फक्त 3 वर्षाचं होतं. म्हणजे निवडणुका होऊन फार काही दिवस झाले नव्हते महाराष्ट्राचे, आणि महाराष्ट्राची सरकार बरखास्त करण्यात आलं. काँग्रेसला 174 का 180 जागा मिळाल्या होत्या. सगळा इतिहास सगळ्यांना माहिती असतो, तुम्हालाच माहिती आहे असं काही समजू नका. आणि मी आज व्यक्तिगत बोलतोय, कारण का तुम्ही कायम आयुष्यभर मला व्यक्तिगत टार्गेट केलं. मी तुम्हाला कधीही टार्गेट केलं नव्हतं. तुम्ही आयुष्यभर काही लोकांनी मला व्यक्तिगत टार्गेट केलेलं आहे. काय जयंत पाटील कुठेही जाणार नाहीत, काय नाही. जयंत पाटील निघाले काँग्रेसमध्ये, जयंत पाटील निघाले काँग्रेसमध्ये. हे सगळे असे जाण्याची नाटकं तुमची होती. हे किती खोटारडे. सकाळी 7 वाजता येऊन तुम्ही पवार साहेबांच्या घरी थांबले आणि अजित पवार तिथनं रवाना झाले. आणि मी नाही त्यातली. आता जाऊ दे, मी काही पुढचं बोलत नाही. तटकरे साहेब, कृपा करून हात जोडून सांगतो, माझ्यावर व्यक्तिगत कधीही घसरत जाऊ नका, कधीही घसरत जाऊ नका. तुमच्या पक्षातल्या तुमच्या नंतरच्या पिढीचं काय भांडण चालू आहे, कोणाशी भांडण चालू आहे हे जरा बघा. पक्षामध्ये काय लेवलला चालू आहे हे जरा पक्षामध्ये बघा, आणि मग दुसरीकडे बघा. तेव्हा जयंत पाटलांना काही उत्तरं द्यावी लागली नाहीत. आमचा विजय हा एकोप्याचा विजय आहे. आमचा विजय हा शरद पवारांचा विजय आहे. आणि माझ्यासारखा कार्यकर्ता जाहीरपणाने बोलतो की साहेब घेतील तो निर्णय, पण साहेबांशी बोलण्याचं धारिष्ट्य आमच्या अंगी आहे, आणि जाहीरपणे बोलण्याचं धारिष्ट्य आमच्या अंगात आहे. हे लपून छपून बोलणाऱ्यातले आम्ही नाही. अँटी चेंबरमध्ये बसणार आम्ही नाही आहे. अँटी चेंबरमध्ये 3-3 महिने बसणार आम्ही नाही आहे. तेव्हा खोटारडेपणा सोडा दादाच्या नावाने. जे आहे ते खरं आहे. कोणी नरेटिव्ह सेट केला नाही. गद्दारीचा नेरेटिव्ह, काकाचा गळा दाबण्याचा नेरेटिव्ह, 5-5 पदं हातात आल्यानंतर सुद्धा साहेबांना सोडण्याचा नेरेटिव्ह हा तुम्ही स्वतःनी सेट करून घेतलात. तो कशामुळे सेट केलं ते मला माहिती आहे, ते मी जाहीररित्या बोलणार नाही. पण गद्दारीचा नरेटिव्ह कोणीही सेट करत नसता, जनता सेट करते. आणि महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेला माहिती आहे की तुम्ही किती दुरुष्ट आहात. 84 वर्षाच्या म्हाताऱ्याला घराच्या बाहेर ढकलून कसा पक्ष ताब्यात घेण्याचा तुमचा दृष्ट हेतू होता. कसं तुम्ही कोर्टामध्ये सांगितलं की हा हुकुमशाह आहे शरद पवार, हे कसे मनमानी कारभार करतात, हे कसे कोणाला कधीच विश्वासात घेत नाही. तुम्हाला विश्वासात घेतलं नव्हतं कधी पवार साहेबांनी? कुठलाही निर्णय तुम्हाला सोडून झाला होता या पक्षामध्ये? तुम्ही का नाही भुजबळ साहेबांना प्रचाराला बोलवलं? कुठे का भुजबळांना घरी बसवलं? उत्तर द्याल. भुजबळांची काही किंमत नाही तुमच्या पक्षामध्ये? भुजबळांना जाहीर भाषणात सांगतात दिल्ली आणि महाराष्ट्र, आपलं दिल्लीकडे बघू नका, महाराष्ट्र आणि मुंबईत, म्हणजे तुमच्या महाराष्ट्रावर जायची तुमची, असं तुम्ही हे नव्हतं आहे का भुजबळ साहेबांना? आपला पक्ष बघा ना, आपल्या पक्षामध्ये काय चालू आहे. साहेब बोलतात का तुमच्या पक्षाबद्दल कधी? आम्ही बोलतो का तुमच्या पक्षाबद्दल कधी? मी कधी बोललो? जेव्हा तुम्ही